दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या. ऑफिसला पण सुट्टी दिली. पण आई कसली सुट्टी देते? तिकडच्या कामाच्या व्यापातून मुक्त झालो आणि इकडं आईनं माझ्या हातात झाडू देऊन साफसफाईला लावलं. पण विषय वेगळाच झाला. साफसफाई करता करता घरात सापडली मला एक पिशवी. पिशवीत होता जुना फोटोचा अल्बम. काम बाजूला ठेवलं आणि अल्बम चाळायला लागलो. तर त्यात वडिलांचा जुना फोटो सापडला. आमच्या पप्पांना रोज बघतो तर पायजामा, पांढरा खादी शर्ट, हातात घड्याळ टाकून असतात. पण फोटोत लयच हटके लुक दिसत होता. धूम टाईप बाईक, दाढी मिशा वाढवलेला, गॉगल घातलेला माणूस. म्हटलं चायला आपला माणूस पण साधा गडी नाही वाटतं. माणसाला नव्या गाड्यांचा आणि सगळ्या स्पोर्ट्स बाईकचा शौक दिसतोय. म्हणजे जुन्या जमान्यात पण भारतात स्पोर्ट बाईकची क्रेज होती. पण आमचं पप्पा आता वापरतात ती स्प्लेंडर. त्यांच्या काळची सर्वसामान्यांना परवडणारी गाडी. डोक्यात विचार आला, स्प्लेंडरवरून वडिलांना कावासाकी ZX 10R घेऊन दिली तर. म्हटलं विचार कशाला करायचा आहे, आणूनच टाकावी. मुहूर्त काढला आणि डायरेक्ट दारात उभी केली कावासाकी ZX 10R. भावकी सोडली तर अख्खं गाव खुश झालं. गाडीला हार लावला. गावभर पेढं वाटलं. पप्पांना म्हटलं हाना गिअर आणि उठवा बाजार. पण आमचं पप्पा म्हणजे साधा भोळा माणूस. खाली वाकून गाडीचं गिअर शोधायला लागलं, कारण टाचेला गिअरच नव्हता. मग मी त्यांना सगळं समजावून सांगितलं. स्पोर्ट्स बाईकला पुढचं गिअर का असतात, ते कसे असतात, कशासाठी असतात, साध्या गाड्यांना का नाहीये आणि ह्याच्यात फरक काय. आता पप्पांना माहिती झाला हा सगळा विषय. पण तुम्हाला माहिती आहे का की जास्त पळणाऱ्या गाड्यांना एक गिअर पुढे का असतोय? नमस्कार, मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. तर मंडळी, होंडा CBR 650 फायरब्लेड, यमहा YZF, डुकाटी V2 V4, BMW S1000RR आणि त्यातल्या त्यात कावासाकी तर आपल्याला लयच आवडीची. आता ह्या गाड्या सगळ्यांना माहीत असतीलच. दोन मित्र गाडीवर हिंडायला गेले की पहिल्या चर्चेचा मुद्दा हा असतोय की स्पोर्ट्स बाईक, नंतर बाकीचे काय ते कामं. आता आपण आपल्या मुद्द्याला वळूया. पुढे गिअर का असतोय? म्हणजे गाडीला हे गिअर पुढे असण्याचं मुख्य कारण आहे ते म्हणजे गाडीचा कंट्रोल, वेग आणि परफॉर्मन्स. ते कसं तर ह्या स्पोर्ट्स बाईकचं डिझाईन एरोडायनॅमिक असतं. आता एरोडायनॅमिक म्हणजे काय तर हवेचा प्रतिकार कमी करतं. जेव्हा बाईक वेगाने पुढे जात असते तेव्हा तिच्यावर समोरून हवेचा दाब तयार होत असतो. त्यामुळं तिचं पुढचं तोंड निमुळतं केलेलं असतं. म्हणजे हवा बाजूनं जाईल आणि गाडीचा वेग वाढेल. त्यात आपण जरा पुढे झुकून बसलेलो असतो, ज्यामुळं आपल्याला पुढून वेगाने येणारी हवा कमी लागते आणि गाडीचा स्पीड वाढतो. ह्याच एरोडायनॅमिक आकारामुळं हवेचं घर्षण कमी होतं, ज्यामुळं ब्रेक घेताना आणि वळताना गाडी स्थिर राहते. अशा वेळी आपला गुडघा एका अँगलला लॉक झालेला असतो, त्यामुळं टाच उचलायला आपल्याला जड जाते. त्या तुलनेत पायाचा पुढचा भाग उचलणं आणि खाली ढकलणं सोपं जातं. त्यात स्पीडमध्ये गाडी कंट्रोल करायची असते. गाडीवरचा बॅलन्स पण टिकवायचा असतो, नाहीतर कसे उलटून पडतो हे आपण रोजच बघतोय. त्यात स्पोर्ट्स बाईकचं इंजिन लईच पॉवरफुल असते. बऱ्याच जणांना वाटतं फेअरिंग आणि वाइंडशील्ड हे गाडीला सजावट म्हणून लावलेलं असतंय. पण त्याचा विषय असा आहे की बाईकला हवेचा प्रवाह नियंत्रण करायला मदत करतं आणि सगळ्यात महत्त्वाचं इंजिन थंड ठेवायचं काम करतं. गिअर स्थिर राहणं लय महत्त्वाचं. त्यामुळं माणसाचा बॅलन्स पण नीट राहतोय आणि गाडीवर कंट्रोल पण राहतो. गिअर सिस्टीमची रचनाच त्या पद्धतीनं केलेली असते. पहिला पुढे टाकला की तोच अर्धा उचलला तर गाडी न्यूट्रल होते आणि तसंच वर एक एक करत 6व्यापर्यंत आपण जाऊ शकतो. तसा गाडीचा वेग जोरात होतोय. मग प्रश्न पडतो की साध्या गाड्यांना ही गिअर सिस्टीम का नसते? सोपं गणित याचं. रोजच्या वापरातील गाडी आपण एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी वापरतो. लय हाऊस आली म्हणून घेतली अशातला भाग होतच नाही. त्या गाडीबद्दल आपण पहिलं बघतो तर ही गाडी किती आरामदायी आहे व आपल्या जीवाला किती सेफ्टी आहे आणि आपण स्वस्त दरात किती लांब जाऊ शकतो. पेट्रोल महागले हा विषय वेगळाच आहे, पण सर्वसामान्य माणूस हाच विचार करून गाडी घेतो. पण हाच माणूस स्पोर्ट्स बाईक घेताना मात्र लय खोलातला विचार करतो. कारण काय तर तिचा हाय परफॉर्मन्स, फास्ट आणि प्रिसाइज गिअर सिस्टीम, जास्त सीसी आणि स्पीड. ह्यात सीसी काय विषय? सीसी म्हणजे थोडक्यात इंजिनची ताकद. 150 ते 250 सीसी, 300 ते 600 सीसी आणि त्यानंतर स्पोर्ट्स बाईकचं सीसी म्हणजे 1000+ सीसी. प्रो रायडर्स ह्याच ताकदीच्या गाड्या वापरतात. आपण टीव्हीवर MotoGP मध्ये ज्या गाड्या बघतो त्या ह्याच ताकदीच्या असतात. ह्याचं मूळ कारण काय तर एखाद्याचं स्वप्न असतं तर एखाद्याची हौस किंवा आवड असते. ह्या स्पोर्ट्स बाईकमध्ये गिअर सिस्टीम स्मूथ, फास्ट आणि फोकस असते. तशाच या गाड्यांच्या किमती देखील लाखो कोटींमध्ये असतात. त्यामुळं ह्या गाड्या आपल्याला वाऱ्याच्या वेगात धावताना दिसतात. हायवेवरून तुम्ही 150च्या स्पीडने जरी चालला असाल तरी तुम्हाला हा स्पोर्ट्स बाईकवाला 300च्या स्पीडने येऊन ओव्हरटेक करून जातो. त्याचीच ही गंमत. तुम्हाला यापैकी कोणती स्पोर्ट्स बाईक आवडते, ती का आवडते हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.